महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे। मात्र मागील 2 महिन्यापासून ह्या ना त्या कारणावरून या योजनेची चर्चा होण्याचे कारण मात्र थोडं वेगळं आहे। पात्रतेच्या अपात्रतेच्या निकषांमध्ये वारंवार झालेल्या बदलांमुळे आता आपण सुद्धा अपात्र होणार का? आपल्या खात्यातले पैसे सुद्धा सरकार परत घेणार का? अशी चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागलेली आहे आणि आता त्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट उत्तर दिलेलं आहे। याशिवाय मागील काही आठवड्यापासून राज्यातील शिवभोजन थाळी, तीर्थदर्शन थाळी किंवा आनंदाचा शिदा या योजना सुद्धा बंद होणार का, याबद्दल ही चर्चा रंगली होती। तर त्यावर सुद्धा फडणवीस साहेबांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं आहे? लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती नवीन अपडेट समोर आलेली आहे ती आपण या योजनेतून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओवर आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर मी देत असते तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट अपडेट। तर हाय हॅलो नमस्कार, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे स्पष्ट केलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी नवीन अपडेट समोर आलेली आहे तीच आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेबाबत तसेच ही योजना सुरू राहण्याबाबत योजना सुरू केल्यानंतर 40 ते 45 कोटीचा भार बजेटवर आला आणि फिजिकल फेस कमी झाला, हे आम्ही मान्य करतो। मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद होणार असा कुठलाही सरकारचा विचार नाही। सुरू झालेली कुठलीही योजना ही बंद होणार नाही, चालूच राहणार। हे देखील अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक आणायला हवी, आपण किती रिव्हर्स गणित मांडलं पाहिजे याचा विचार देखील आपण करायला हवा। समजा 25,000 कोटीचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून कसे आणू शकतो याचा विचार आम्ही करतो आहे, असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले। पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, कुठल्याही योजनाच्या माध्यमातून निधी उभा राहता येईल का हेही आम्ही पाहतच आहोत। त्यासाठी भांडवली खर्च कमी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, तीर्थदर्शन थाळी आणि शिवभोजन थाळी या योजना बंद करण्याचं कुठलंही कारण नाहीये। अनेकदा बातम्या आल्यावर आम्हाला कळतं की आम्ही असा निर्णय घेणार आहोत, असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मिश्किल टोन मध्ये सांगितलेलं आहे। याचाच अर्थ ते असं सांगतायत की आम्ही जे ऐकलंय की शिवभोजन थाली, तीर्थदर्शन थाली ही बंद होणार आहे, ही जेव्हा चर्चा आमच्या कानावर येते तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही असा कुठला निर्णय घेणार आहोत। तर असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये असं स्पष्टपणे आणि मिश्किल टोन मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। परवाच अयोध्येला ट्रेन गेल्यात, कुठलीही योजना आम्ही बंद केलेली नाहीये। या योजनेच्या संदर्भात केवळ आढावा घेतला जाईल असं फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय। दरम्यान लाडकी बहीण योजनेमधील अपात्र बहिणींविषयी त्यांच्या खात्यातून सरकार पुन्हा निधी घेणार का, परत हा निधी सरकारी तिजोरीत जाणार का, याविषयी सुद्धा फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला आहे। साधारणतः 10 लाख ते 15 लाख एवढी ही संख्या जाऊ शकते। त्यातल्या अनेक बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं सोडणं सुरू देखील केलेलं आहे। स्वतःहून त्या पुढाकार घेऊन आम्ही अपात्र आहोत, आम्हाला योजनेचा लाभ नको आहे, देऊ नका असा सुद्धा अर्ज केलेला आहे आणि आम्हालाही हे अर्ज मान्य करणे भाग आहे, कारण यासाठी आम्ही कॅगला उत्तरदायी आहोत। कॅग कडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल।
आणि अशा प्रकारे यापुढे कुठल्याही प्रकारे अपात्र महिलांना किंवा योजनेसाठी अपात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळू नये यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत। मात्र याचा अर्थ हा नाही की आतापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे तो सन्मान निधी आम्ही परत घेऊ, कारण ही आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही, तो निधी त्यांच्याकडेच राहील। याचाच अर्थ ज्या अपात्र बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्याचा निधी देखील घेतला, म्हणजे त्याचे काही हप्ते त्यांच्या खात्यात जमा देखील झालेले आहेत, तर त्या बहिणींना अशी काळजी लागून राहिली होती की आता हे जे आमचे पैसे आतापर्यंत आम्हाला जे पैसे मिळाले, जेवढे हप्ते आम्हाला मिळालेले आहेत ते सरकार पुन्हा काढून घेईल का, ते पुन्हा सरकारी तिजोरीत जाईल का। तर ह्यावर स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आम्ही बहिणींकडनं कुठलाच निधी परत घेणार नाही आहोत, मात्र ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरती आपल्या आजूबाजूला होणाऱ्या चर्चांमधून जर तुमच्याही मनात ही चिंता असेल की समजा जर आपण कुठल्याही निकषानुसार अपात्र ठरलो तर आपल्याला मिळालेला सन्मान निधी परत घेतला जाईल, तर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या उत्तरानुसार आतापर्यंत मिळालेला निधी हा आपल्याकडेच राहणार आहे। मात्र जर आपण अपात्र असाल तर यापुढे आपल्याला निधी प्राप्त होणार नाही। त्यामुळे चिंता करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून मुख्यमंत्री साहेबांनी जी ही नवीन अपडेट दिलेली आहे आणि ज्या ज्या महिलांना चिंता लागून राहिलेली आहे की आता तो जो हप्ता आम्हाला आलेला होता मात्र तो हप्ता तर आम्ही खर्च करून टाकला, दिवाळीची शॉपिंग केली, हे घेतलं, कोणी बिझनेस सुरू केला, तर आता तो निधी सरकारला परत कसा घेणार सरकार आणि तो सरकारकडे परत जाणार। तर ह्या ज्या चिंता होत्या महिलांच्या मनामध्ये तर त्या आता चिंता करायची गरज नाहीये, तुमचा कुठलाच निधी, कुठलाच हप्ता परत घेतला जाणार नाहीये। ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, तर ही देखील महत्त्वाची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांची चिंता सुद्धा संपेल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि जाण्याआधी आणखीन एक गुड न्यूज देते तुम्हाला, माझं चॅनल आता हाफ मॉनिटाईज झालेलं आहे। येत्या 2 ते 4 दिवसात माझं चॅनल फुल मॉनिटाईज होणार आहे। तर माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झाल्यामुळे तुम्ही माझी मेंबरशिप घेऊ शकता। माझी मेंबरशिप घेऊन तुम्ही माझे स्माइलीज बनू शकता। फक्त 30 रुपये देऊन तुम्ही माझी मेंबरशिप जर घेतली तर मी तुमच्यासाठी स्पेशली लाईव्ह येणार आहे, तुमच्यासाठी स्पेशली कमेंटला उत्तर देणार आहे, तर हा तुमचा फायदा होणार आहे। तर नक्कीच एकदा मेंबरशिप घेऊन बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।